संचार साथी ॲप हा सरकारकडून ॲप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल आणि त्याला डिलीट पण केल्या जाणार नाही, डिलीट करता येणार नाही. तर सरकार एवढा जनतेची काळजी का, काही मोबाईल चोरीला गेला नाही पाहिजे, त्याचबरोबर काही गुन्हेगारी गुन्हायला नाही पाहिजे, फक्त मोबाईलवर आणि प्रत्येक लोकावर नजर ठेवल्यानंच होणार आहे का? जर आपण बघितलं तर कोरोना काळामध्ये ह्या सरकारी अनाऊन्समेंटमुळं किती परेशानी झाली, डोक्याला ताप झाला. त्यानंतर सायबर कॅफेच्या अनाऊन्समेंटमुळं किती जनतेला त्रास झाला. आणि आता जर हा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर नुसतं ॲडव्हर्टाईज आणि त्यानंतर जो होणार तो मानसिक त्रास. आणि खरं म्हणजे महत्त्वाचा मुद्दा जर बोलायचा असला तर सरकारला एवढा जनतेचा पुळका केव्हापासून यायला लागला, केव्हापासून सरकारला एवढी काळजी यायला लागली जनतेची. जवान मुलींवर लाठीचार्ज करताना, कॉलेज स्टुडंटवर लाठीचार्ज करताना, आपले हक्क मागताना जे येत होते त्या लोकांवर लाठीचार्ज करणारी, शेतकऱ्यावर लाठीचार्ज करणारं कोण, युवा मुलींवर लाठीचार्ज करणारं कोण, अशा असंख्य ज्या घटना आहेत त्या जनतेने अजून विसरली नाही. करोना काळामध्ये ज्या नागरिकांचे हाल झाले त्याला जबाबदार कोण. त्यानंतरचा जर काळ बघितला आपण तर त्या काळामध्ये सुधारणा हा कमी दिसलेला आहे, पण जनतेला मानसिक जो त्रास दिलेला आहे तो त्रास खूप जास्त आहे. त्याकरता सरकारने हे तानाशहा बंद करून लोकशाही ज्या दृष्टीनं चालत आहे, जी लोकशाही चालत आहे ती चालू देणं फार गरजेचं आहे. अन्यथा आपल्या भारत एवढा सुंदर असलेला भारत हा नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही.